यूट्यूब आणि इंस्टाग्राम ओपन केल्यानंतर आजचे सगळे व्हिडिओ म्हणजे आंब्याचे मोदक. चला तर सगळेच ना आंब्याचे मोदक करून कसं चालेल, कोणी तर आंब्याचा शिरा केलाच पाहिजे ना. म्हणूनच आपल्या सोनाली किचनमध्ये आज केला आहे स्पेशल असा सुंदर असा आंब्याचा मोदक. आंबे कोणतेही घ्या, पिकलेले गोड असे आंबे घ्यायचे आणि ह्याचा आता आपण गर काढून घ्यायचा. आणि तुम्हाला सांगते, हे आंब्याचा शिरा नाही मला वाटलं नव्हतं एवढा सुंदर होईल. पहिल्यांदाच केला आणि तिची चव मात्र जबरदस्त, अगदी वेगळंच अशी ही चव होती आणि वेगळा असा शिरा होता. देवासाठी सुंदर असा हा प्रसाद तयार केला होता आंब्याचा शिरा. अशा पद्धतीने एक आंबा आहे ते सगळं गर काढून घेतला. एका आंब्याच्या ह्याच्यामध्ये ना 1 वाटी शिरा असा मावला जातो, त्यामुळे एक आंबा घेतला आहे मीडियम साईजचा. सगळं झालं आहे, कुई वगैरे थोडंसं पाणी ॲड करायचं आणि ह्याचा रस काढून घ्यायचा. जरा बऱ्यापैकी ना आपण ह्याचं 30% आमरसच तयार करणार आहोत. साखर वगैरे काही घालणार नाही, फक्त गर काढून ब्लेंडरनं बारीक करून घ्यायचं, एकसारखंपणा करून घ्यायचा. आता हे झाल्यानंतर बाजूला ठेवायचं आणि रवा भाजण्यासाठी घ्यायचा. आपल्या कढईमध्ये 1 वाटी रवा घातला आहे, त्यामध्ये जेवढं आपल्याला आवडतं तितकं ना तूप ॲड करायचं. तरी तर मी 2-3 चमचे तूप ॲड केलं आहे आणि या तुपामध्ये छान असा मीडियम ते लोमध्ये हा गरा भाजून घ्यायचा. रवा छान सुंदर भाजला की शिरा कसाही करा चवीला छान होतो बरं का, कारण की त्यामध्ये ना पाक, पाणी आणि साखर व्यवस्थितरित्या मुरली जाते. मोठा गॅस करून करपून द्यायचा नाही किंवा बिना भाजता असा ठेवायचा नाही, कच्चा ठेवायचा नाही, त्यामुळे चव ही बिघडली जाते. तर अशा पद्धतीने लो करून हा गॅस आपण रवा भाजून घेतला आहे. त्यामध्ये आपल्या आवडीनुसार साखर घातली आहे. गरम पाण्याचा वापर करायचा. 1 वाटीसाठी मी इथं 2 ते 3 वाटी पाणी घातलं आहे, ॲड केलं आहे. आणि ह्या पाण्यामध्ये थोडासा फार आपण 2-3 मिनटं रवा आपण शिजवून घ्यायचा. आणि नंतरच त्यामध्ये आपण जो आंब्याची प्युरी करून घेतली होती ना, आंब्याची गर काढून, ह्यामध्ये काहीच सुद्धा ॲड केलं नाही. साखर वगैरे आपण ह्या शिऱ्यामध्येच घातलं आहे. आपल्या आवडीनुसार साखर घालायची. जे आपण आंब्याचा गर काढून बारीक करून घेतला आहे तो लगेच ॲड करायचा आणि खूप सुंदर चवीला होतो बरं का हा शिरा. एकदा ट्राय करा आज नाश्त्याला किंवा असंच काहीतरी चवीचं खायचं असल्यानंतर. मी केला आहे आपल्या गणपती बाप्पासाठी प्रसादासाठी. आज आहे अंगारकी आणि थोडंसं उकळी मारल्यानंतर विलायची पूड घालायची त्यामध्ये आणि जे असतील ते आपले ड्रायफ्रूट्स असते ते ॲड करायचे. बेदाणे, काजू, बदाम आणि सुंदर असा हा रवा तयार होण्यासाठी 15 ते 20 मिनटं लागतात बरं का. अगदी प्रसादासाठी उत्तम पर्याय असलेला आंब्याच्या सीझनमधला हा आपला आंबा शिरा तयार झाला आहे. तर हा व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडला असेल तर आपल्या सोनाली किचनला जाता त्याचा सबस्क्राईब करायला विसरू नका. पण ह्याची चव मात्र ना जबरदस्त आहे. जसा दिसतो ना त्याच्यापेक्षा सुंदर हा शिरा तयार झाला आहे. तुपातला गोड आंब्याचा हा प्रसादासाठी शिरा रेडी झाला आहे. नक्की एकदा ट्राय करा आणि तुम्हाला अंगारकी संकष्टीच्या शुभेच्छा. चला, धन्यवाद.